सतत 3 वेळा कॅन्सल झालेला जनता दरबार. मी मागच्या बातमीत सांगितलं होतं की 23 तारखेला म्हणजे 23 फेब्रुवारीला होणारा जनता दरबार हा कॅन्सल झाला. त्यानंतर SDO कार्यालय भूमी अभिलेखाच्या मार्फत आपल्याला 27 तारीख याची माहिती दिली होती, पण 27 तारखेचा सुद्धा जनता दरबार हा कॅन्सल झालेला आहे. पुढील माहिती भूमी अभिलेख जे उप अधीक्षक आहेत गजानन डोईफोडे साहेब यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. पण त्याआधीच एक बंधू आपल्याला असे भेटलेले आहेत की ते सुद्धा उद्याच्या तयारीत इथं आले होते. कशासाठी आले होते काका? मी दादा शेतकरी माणूस संतोष गोरले, वडगाव फत्तेपूर. मी आलो होतो इथं 1960-65 मध्ये माझ्या वडिलांना शेत विकत घेतलं बरोबर आहे. आणि नंतर मग काहीतरी चुकी झाली, 7/12वर 1 हेक्टर 97 आर आहे. आणि नंतर मग चुकी झाली तर 1 हेक्टर 42 आर. मग त्याची केस वडीलही खूप इथं अर्ज दिला, हे केला, वडील वारले. आता शेत माझ्या नावानं 1 हेक्टर 42 आहे आर आहे. तर आता अर्ज घेऊन आलो होतो. आता तुम्ही उद्याची जनता दरबार आहे म्हणून, तर तुम्ही सांगितलं की उद्याही बंद आहे बा, म्हणून आलो होतो. आता आता कसं करावं? म्हणजे सतत काय 2 वेळा झालेल्या जनता दरबारच्या तारखेला कॅन्सल यांनी दिलेली होती. मात्र काय होऊन राहिलं, बऱ्याचशा अचलपूर तालुक्याच्या आजूबाजूला असलेले खेड्यागावातले बरेचसे जे कामं रखडलेले आहेत ते जनता दरबारमध्ये ह्या मोकळ्या होणार होत्या. पण मागच्या गेलेल्या 2 तारखा या पण कॅन्सल झाल्या. 23 तारीख पण कॅन्सल झाली. उद्याची 27 फेब्रुवारी हे सुद्धा कॅन्सल करण्यात आली. सविस्तर माहिती उप अधीक्षक भूमी अभिलेख जे गजाननजी डोईफोडे सर आहेत ते आपल्याला देतील पुढची माहिती. उपाधीक्षक भूमी अभिलेख अचलपूर कार्यालयाच्या वतीने माननीय पालकमंत्री आणि महसूल मंत्री श्रीमान बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनात जनता दरबाराचे आयोजन केलेले होते. दिनांक 13, 23 आणि 27 या तारखेला वेगवेगळ्या कारणास्तव जनता दरबार रद्द झालेला आहे. 23 तारखेला मान्य जिल्हाधीक्षक महोदयांची सभा असल्यामुळे पुण्याला सभा असल्यामुळे तो रद्द झाला. आणि 27ला माननीय विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग असल्यामुळे ही उद्याचा जनता दरबार रद्द झालेला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जनता दरबाराची तारीख आपल्याला याच माध्यमातून परत कळवण्यात येईल आणि दैनिक वृत्तपत्र जे आहे त्याच्या माध्यमातून कळवण्यात येईल. ही जी सभा रद्द झाली आहे त्याचं पत्र यासोबत जोडलेलं आहे, कृपया आपण अवलोकन करावे. त्या पत्रामुळे आपल्याला उद्याचा म्हणजे दिनांक 27ला ठरलेला जनता दरबार आपल्याला नाईलाज असतो रद्द करावा लागला. कृपया जनतेला विनंती आहे की आपल्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, परंतु काही तांत्रिक कारणास्तव ह्या जनता दरबार रद्द होत आहे. आपणास या माध्यमातून परत एकदा आम्ही तारीख लवकरच कळवू.